सविस्तराने पाहूयात। सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर अर्थातच चर्चा सुरू झालेली आहे ती नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याची। 26 नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची मुदत संपतेय। त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं बंधनकारक आहे, नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल असं बोललं जात आहे। मात्र ही धारणा चुकीची असल्याचं अनेक कायदेतज्ञांचं मत आहे। याआधीही अशा घटना घडलेल्या होत्या आणि त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागली नव्हती असं आता समोर आलंय। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती, मात्र आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतंय। यामागे 2 ते 3 महत्त्वाची कारणं आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार पूर्ण बहुमताचं सरकार असल्यामुळे कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर अमित शहा आणि शिंदे फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक होईल आणि या बैठकीनंतर या तिन्ही नेत्यांचा शपथविधी होईल असं सध्या कळतंय। त्यामुळे 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते।